आम्ही असं पोर्टल तयार केलं की तुम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता। अरे पण राजा त्यात पैसे पाहिजे ना। श्रम मंत्र्याशी आज 2 वाजता सिंग साहेब भेटणार आहेत। त्यांना म्हणणार आहेत की मीटिंग लावा। यूपीएसचं केलं तसं 10 मिनिटाचं काम आहे, करा। आदरणीय हेमा मालिनीजींशी बोलणं झालं। नमस्कार दोस्तों, इम्प्ले खबर चैनल की एक और नई वीडियो में आप सभी दोस्तों का फिर से एक बार स्वागत है। दोस्तों, जैसा कि मैंने पहले ही आपको अपडेट दे दिया था कि आज 27 सितंबर को देश के सभी ईपीएफओ कार्यालय पर ईपीएस 95 पेंशन धारकों की ओर से ज्ञापन प्रस्तुति, धरना प्रदर्शन, आंदोलन जो है यहाँ पर किया जाना है। तो इसको लेकर देश भर के कई राज्यों से यहाँ पर जो है अपडेट निकल कर आई है कि ईपीएस 95 पेंशन धारकों ने अपनी न्यूनतम पेंशन में वृद्धि और 4 सूत्रीय मांगों को लेकर यहाँ पर जो है ज्ञापन प्रस्तुत किए हैं। इस बारे में कमांडर अशोक रावत जी ने खुद यहाँ पर जानकारी दी कि दिल्ली से लेकर कन्याकुमारी तक कई राज्यों में यहाँ पर जो है ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगों को लेकर आंदोलन किए गए। आज साउथ इंडिया मध्ये बेंगलोर, चेन्नई, कलकत्ता, अंदमान निकोबार, कश्मीर, देहरादून, हरिद्वार, प्रत्येक ठिकाणी हे आंदोलन चालू आहे। आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगतो की या आंदोलनाला मोठं करण्याचं आणि खत पाणी घालून याला मोठं वड बनवण्याचं काम मराठवाड्याने केलं। आणि म्हणून मी कुठेही न जाता औरंगाबादला। अपने अभिभाषण में कमांडर अशोक रावत जी ने इस बारे में भी बताया कि उन्होंने जो है हेमा मालिनी जी से यहाँ पर बात की है और हेमा मालिनी जी ने उन्हें यहाँ पर जो है पूर्ण आश्वासन दिया है। आता माझ्या अर्धा तासापूर्वी 11:15 वाजता 11:15 11:30 वाजता आदरणीय हेमा मालिनीजींशी बोलणं झालं। अशोक रावत साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अशोक रावत साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ। मी त्यांना सांगितलं, मॅडम आता तुमची पाळी आहे। तुम्ही हे काम जर केलं तर तुमचं नाव होईल आणि सरकारला फायदा होईल। आणि त्या म्हणाल्या मी आज आणि उद्या परदेशात आहे, मी परवा संध्याकाळी रविवारी येणार आहे। मी म्हटलं तुम्ही काही करा, मोदीजींना सांगा आणि हे काम करा, ही तुमची जबाबदारी। त्यांना मी हे सांगितलं की फार मोठे आहेत, काही होत नाही, पडू द्यावं थोडा अंगावर पडू द्या। पाऊस येणं चांगलं लक्षण आहे। मी त्यांना सांगितलं तुम्हाला जे रूप, गुण आणि कला मिळालेली आहे ती ईश्वराने दिलेली आहे, पण हे काम जर कराल तर हे तुम्ही कराल स्वतः। त्यामुळे ईश्वराच्या गुणापेक्षा तुम्ही स्वतः काय करता। ईश्वर रूप रंग देतो, कला देतो, पण आपण काय करतो त्याला जास्त महत्व आहे असं माझं मत आहे। कमांडर अशोक रावत जी ने अपने अभिभाषण में यह भी बताया कि श्रम मंत्री से मिलने के लिए आज श्री वीरेंद्र सिंह रजावत जी यहाँ पर जो है दिल्ली में हैं और वहां पर जो है श्रम मंत्री को वह ज्ञापन प्रस्तुत करेंगे और उनके पिछले वादों को उन्हें जो है याद दिलाएंगे। त्यांना ते पटलंय, ते आपल्या सोबत आहेत। श्रम मंत्र्याशी आज 2 वाजता सिंग साहेब भेटणार आहेत। त्यांना म्हणणार आहेत की मीटिंग लावा। यूपीएसचं केलं तसं 10 मिनिटाचं काम आहे, करा। पूर्ण ग्राउंड वर्क आपण करून दिलेलं आहे। कोण किती देईल त्याचा इंटरव्ह्यू मी सांगितलेलं पण आहे की आमचे 8.33 काढता 1-2% वाढवा, ते मालकाचे येते, बरोबर आहे। आमची 15,000ची सिलिंग 25,000 करा, आमच्या बापाचं काही जात नाही, बरोबर आहे। आणि 5% गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी फायनान्स डिपार्टमेंटनी द्या। आणि जेवढं व्याज, फक्त व्याज म्हणतो 10 लाख कोटी आपल्या फंडात आहे, 1 लाख कोटी दरवर्षी जमा होतात कॉन्ट्रीब्युटर्सचे, आणि जवळपास 1 लाख कोटी व्याज येतं। आपण त्यांना सांगितलं ईपीएफओनी 80 ते 90% व्याजाचे पेन्शन फंडात, पेन्शनात टाकले पाहिजे। काही पैसा यांनी द्याव, काही त्यांनी द्याव, आणि आम्ही दिलदार, आम्ही काही देतो, पण आम्हाला पैशापेक्षा रिटायरमेंट नंतरची आमची दर महिन्याची जी गरज आहे ती भागली पाहिजे। आणि हे सूत्र सर्वांच्या लक्षात आलेलं आहे, हे सूत्र आपण दिलेलं आहे। इसके बाद कमांडर अशोक रावत जी ने अपने अभिभाषण में सरकार की ओर से हाल ही में ईपीएस 95 पेंशन धारकों को किसी भी बैंक से यहाँ पर पेंशन विड्रॉल करने की जो सुविधा दी गई है
उस पर भी कहा कि यदि पेंशन धारकों के बैंक अकाउंट में पैसे यहाँ पर होंगे, पेंशन आएगी तभी तो जो है वो विड्रॉल करेंगे, नहीं तो इस तरह की सुविधाओं का क्या बेनिफिट यहाँ पर मिलने वाला है। श्रम मंत्र्याचं मागे काहीतरी 15 दिवसाच्या अगोदर एक वक्तव्य आलं की आम्ही असं पोर्टल तयार केलं की तुम्ही भारतातल्या कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता। अरे पण राजा त्यात पैसे पाहिजे ना, म्हणजे सुधारणा काय करायच्या की तुम्ही कोणत्याही बँकेतून पैसे काढू शकता। अरे पैसे कुठे, पैसे कुठे? आता आपल्याला सगळ्यात पहिले सांगतो, हे आंदोलन तुम्ही फार सक्सेसफुल केलं, या वातावरणात इतका लांबून तुम्ही आले। इसके बाद कमांडर अशोक रावत जी ने यहाँ पर साफ शब्दों में कहा कि यदि महाराष्ट्र के चुनाव से पहले ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगे यदि मंजूर नहीं होती है तो वह सरकार के खिलाफ मतदान यहाँ पर करेंगे। आपण सरकारला सांगितलेलं आहे, जर आमचं काम महाराष्ट्राच्या इलेक्शनच्या आचारसंहिता लागण्याच्या आत झालं नाही तर आम्हाला तुम्हाला सहयोग करता येणार नाही। बाकी तुम्ही समजदार आहे सगळे, आणि सरकारही मी अशी आशा करतो की समजदार असेल, बरोबर आहे? आणि म्हणून आपण सगळ्यांनी एकजुटीने राहायचं, आपला हक्क आपल्या पदरात पाडून घ्यायचा। आपण फुकट मागत नाही, आपले पैसे त्यांच्या बापाला देणं भाग आहे। आता आपण ईपीएफओला निवेदन देऊ, हे संपूर्ण भारतातून निवेदन जाणार आहेत। ज्या संघटनेने 5,000 रुपये मागितले त्याच्या मागे कोणी गेलं नाही। 7,500 महागाई भत्त्याची मागणी आपण पंतप्रधानांशी 2 वेळ चर्चा केली, त्याच्यापेक्षा पॉलिटिकल सिस्टम मध्ये कोण मोठं आहे? आदरणीय मोदीजींशी 2 वेळ चर्चा केली, वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली, या बसू द्या त्यांना, वित्तमंत्र्याशी 2 वेळ चर्चा केली, वित्त सचिवाशी, एक्सपेंडिचर सेक्रेटरीशी, कॅबिनेट सेक्रेटरीशी, श्रम मंत्र्याशी अनेक वेळ, सगळ्या प्रकारचे आपण चर्चा झालेल्या आहेत, ग्राउंड वर्क झालेलं आहे। आता फक्त बाकी आहे डिक्लेरेशन। आपण पहिलेही सांगितलेलं आहे की सरकार काय करतं त्याच्यावर अवलंबून आहे आम्ही काय करावं। आम्ही काही स्वतःहून करत नाही, सरकारने आमचं काम करावं, आम्ही सरकारचं काम करू, त्यांना फायदा आहे। सरकारने आमचं काम केलं नाही तो आम्ही सरकारचं काम करणार नहीं। अपने अभिभाषण के अंत में उन्होंने मुंबई के आजाद मैदान में होने वाले 1 अक्टूबर के आंदोलन में सभी को आने की अपील की और ईपीएस 95 पेंशन धारकों की मांगे यहाँ पर जो है जल्दी मंजूर होगी, इस बात का आश्वासन दिया। ज्या ईपीएफओचं आता आज सिंग साहेब पाटील साहेब दिल्लीत आहेत, ते दिल्लीच्या आंदोलनाचं नेतृत्व करतायत, ते श्रम मंत्र्याला भेटणार आहेत दुपारी 2 वाजता, त्याच्यानंतर ईपीएफओला भेटणार आहेत। आपले प्रयत्न सगळीकडे सगळ्या प्रकारे चालू आहेत आणि आपण घाबरण्याचं कारण नाही। 1 तारखेला ईपीएस 95 चे जे आपले सगळे शेअर आहेत ते कुठे येणार आहेत? मुंबईला आझाद मैदान। शेअरांनी तर यायचंच, पण अर्धा शेअर, पाव शेअर सगळ्यांनी यायचं। तो जैसा कि आपने वीडियो में यहाँ पर देखा कि ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि को लेकर लगातार यहाँ पर जो है आंदोलन हो रहे हैं। इसी क्रम में भोपाल और कानपुर में भी यहाँ पर जो है आंदोलन हुए हैं और पेंशन धारक कहीं पर धूप में तो कहीं पर बरसात में छतरी लेकर ईपीएस 95 पेंशन धारकों की पेंशन वृद्धि की मांग लगातार यहाँ पर कर रहे हैं। अब सरकार इस पर क्या अपडेट लेती है, मीडिया में यहाँ पर खबरें चल रही है कि कुछ न कुछ अपडेट यहाँ पर जो है जरूर होने वाला है। क्या होने वाला है यहाँ पर देखा जाएगा। वहीं पर सरकार को जागरूक करने के लिए मुंबई के आजाद मैदान में जो आंदोलन 1 तारीख को होगा, क्या आप उसमें पार्टिसिपेट कर रहे हैं या नहीं, हमें कमेंट करके जरूर बताइएगा। ये वीडियो, ये जानकारी, ये अपडेट आपको अच्छी लगी हो तो वीडियो को लाइक कीजिए, अपने सब दोस्तों के साथ शेयर कीजिए। मिलते हैं आपसे अगले वीडियो में, तब तक के लिए जय हिंद, वंदे मातरम।